नमस्कार. मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे का? मोदी मंत्रिमंडळामध्ये आता काही बदल होणार आहे का? नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे की जुन्यांच्याच खात्यामध्ये बदल होऊन काही खांदेपालट होणार आहे? प्रश्न अनेक आहेत. मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत अशी बातमी, अशी चर्चा पुढे येते आहे. अर्थात ही चर्चा असते मोदी काय करणार आहेत हे मोदी या कानाची खबर त्या कानाला स्वतःच्याच लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कानाला लागून आणखी कुणाला काय कळू शकतं असा अंदाज बांधणं कठीणच आहे. तरीही ज्या ज्या काही शक्यता आपल्याला दिसतात, चर्चा होते, त्यावरून आपण अंदाज बांधायचे. मोदींच्या मंत्रिमंडळातील काही जागा आता रिक्त झालेल्या आहेत. शिवसेनेनं साथ सोडली, त्यामुळे शिवसेनेचे एक मंत्री जागा रिकामी झालेली आहे. अकाली दलाने बाहेर पडून त्यांचं एक पद रिक्त केलेलं आहे. काही मंत्र्यांचं निधन झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये रामविलास पासवान आहेत. अशा स्थितीमध्ये आता मंत्रिमंडळाचा विस्तार करणं मोदींच्यासाठी आवश्यक बनलेलं आहे. आता हा विस्तार कधी होणार आहे, म्हणजे लवकरच, उशिरा, शेवटच्या टप्प्यात, काय याचा अंदाज घ्यावा लागेल. कोणाकोणाला मंत्री करायचं ठरलेलं आहे किंवा कोणाला मंत्री केलं जाऊ शकतं, कुठे बळ वाढवणं आवश्यक आहे, या सगळ्याचा विचार मोदी नक्कीच करतील. पुढच्या टप्प्यात ज्या राज्यामध्ये निवडणुका आहेत त्या राज्यामध्ये भाजपचं बळ वाढावं यासाठी काही लोकांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावं लागेल. ज्या राज्यामध्ये नेतृत्वात बदल केलेला आहे अशा ठिकाणी सुद्धा काही लोकांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करावं लागेल. बिहारमध्ये शहानवाज हुसेन यांना पुढे करून सुशील मोदी यांना मागं ठेवलं आहे. त्यामुळे सुशील मोदी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतो का? इकडे आसाममध्ये नेतृत्वात बदल करून सर्वानंद सोनवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याची प्रक्रिया नरेंद्र मोदी करतायत का? ज्योतिरादित्य सिंधिया बरेच दिवसापासून भाजपात आलेले आहेत. मध्य प्रदेशाची सत्ता त्यांनी भाजपकडे दिलेली आहे. अशा स्थितीमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांना देखील भारताच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जाईल का? उदयनराजे भोसले ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, पराभव स्वीकारला, राज्यसभा घेतली, त्यांना देखील या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलं जाणार का? उत्तर प्रदेशची आगामी निवडणूक बघता उत्तर प्रदेशमधल्या काही नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल का? अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या राष्ट्रीय स्तरांच्या नावापेक्षा आपल्याला विचार करावा लागेल तो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये काय होईल? आजच्या घडीला 3 कॅबिनेट आणि 3 राज्यस्तरावरचे मंत्री महाराष्ट्रातून मंत्रिमंडळावर आहेत. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि पियुष गोयल अशी 3 नावं तुम्हाला सापडतील. त्यातले गडकरी विदर्भातून, पियुष गोयल मुंबईमधून, तर प्रकाश जावडेकर हे पुण्यामधून मंत्री आहेत. 3 राज्यमंत्री आहेत. रावसाहेब दानवे मराठवाड्यातून, रामदास आठवले आणि संजय धोत्रे पुन्हा एकदा विदर्भातून. आता या सगळ्यांना कायम ठेवलं जाणार आहे का? आणि महाराष्ट्रातून कुणाकुणाची नावं पुढे येऊ शकतात? महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात समावेश करायचा असेल तर पहिलं नाव समोर येतं ते उदयनराजे भोसले यांचं. उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळणं शक्य नाही आहे. त्यांना केंद्रात द्यावी लागेल. आणि केंद्रीय मंत्री म्हणून उदयनराजे झाले तर इथे भाजपला चांगलं बळ मिळणार आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या मंत्र्यांच्या मध्ये मुंबईमध्ये तर एक मंत्रिपद आता द्यावं लागणार आहे, कारण भविष्यात मुंबई मनपाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये भाजपला बळ मिळावं यासाठी मुंबईमधला एखादा व्यक्ती असणं आवश्यक आहे. 2 नावं भाजपच्या समोर येतात मुंबईमधली. एक म्हणजे गोपाळ शेट्टी, जे निष्ठावान भाजपचे आहेत, आणि दुसरं म्हणजे पूनम महाजन. या दोघांच्यापैकी कुणाला केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून घेतलं जातं हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. म्हणजे उदयनराजे, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन अशी 3 नावं तरी आपल्या समोर येत आहेत. आता पुढे एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर दुसऱ्यांदा निवडून आलेल्या प्रीतम मुंडे या देखील मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये येऊ शकतात. मी प्रीतम मुंडेचं नाव यासाठी घेतोय की भाजपच्या महाराष्ट्राच्या क्षेत्रात काम करण्यासाठी पंकजा मुंडेंना ठेवायचं असेल किंवा ठेवायचं नसेल तर केंद्रामध्ये काहीतरी बलशाली पद दिलं पाहिजे, तरच ओबीसी मतदान हे भाजपच्या सोबत राहू शकेल. अन्यथा एक मोठं मतदान दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रीतम मुंडेंच्या नावाची देखील चर्चा होऊ शकते. तशी चर्चा दलित नाव घ्यायचं असल्यावर लातूरच्या खासदार श्रंगारे यांची देखील आहे. तसे प्रताप पाटील चिखलीकर देखील गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत की माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो. पण या सगळ्या नावांची चर्चा करताना म्हणजे प्रीतम मुंडे, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि उदयनराजे
या नावाची चर्चा करताना एवढ्यापैकी कोणातरी दोघांची वर्णी लागणं शक्य आहे महाराष्ट्रातून. यातून कोणाला वगळलं जाईल हे देखील पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला पियुष गोयल हे मोदींच्या जवळचे आहेत. नितीन गडकरी राज्यात परतण्याची शक्यता नाही आहे, त्यामुळे नितीन गडकरी कायम राहतील. प्रकाश जावडेकर यांचं देखील स्थान भक्कम आहे. आता उरतात ते राज्यमंत्री. राज्यमंत्र्यांच्यामध्ये संजय धोत्रे यांना संधी दिली गेलेली आहे. संजय धोत्रेंना देखील आता बदललं जाऊ शकतं. रामदास आठवले बदलणं शक्य नाही आहे, कारण ती रिबाईच्या कोट्यातून दिलेली जागा आहे, ते कायम राहतील. उरतात दोन, एक रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे. संजय धोत्रे यांना वगळण्यात येणार नाही असं दिसतंय. त्यामुळं आगामी काळात रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यताच अधिक दिसते आहे. रावसाहेब दानवे एकमेव मराठा मंत्री असं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला गेला तर उदयनराजे भोसले हे त्यांचा पर्याय म्हणून महाराष्ट्रातून पुढे येऊ शकतात. एक मोठं नेतृत्व आहे. उदयनराजेंना महाराष्ट्रभराची मान्यता आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंचा पत्ता कट होईल अशी शक्यता दिसते आहे. आणि या बदल्यात दोन मंत्र्यांचा समावेश होणार असल्यामुळं म्हणजे मराठाला मराठा मुख्यमंत्री परत मिळेल आणि त्यासोबत गोपाळ शेट्टी, पूनम महाजन किंवा प्रीतम मुंडे अशा एखादं नाव पुढे येऊ शकतं, ज्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होऊ शकतो. भाजपला आता उदयनराजे आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांच्या सहभागानं देशभरामध्ये एक मोठं बळ, उत्तर भारतात खास करून ज्योतिरादित्य सिंधिया यांना बळ मिळणार आहे. आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं बळ मिळालं तर आणखी एक मेसेज जाणार आहे की भाजपात जी येतात त्यांना मानाचं स्थान दिलं जातं. त्यामुळं उद्या राजस्थानात जर काही गडबड करायची असेल आणि पायलटना जर घ्यायचं असेल तर तिथेसुद्धा हा एक मेसेज भाजप देऊ शकते. भाजपची येणारी रणनीती ही अनेकांच्या आशा फुलवणारी आहे, तर अनेकांच्या काळजात धडधड वाढवणारी आहे. मागच्या अनेक दिवसापासून तुम्ही बघत असाल की वाचाळवीर असलेल्या रावसाहेब दानवेंच्या तोंडून एकही शब्द मधल्या काळात गेलेला नाही आहे. ते खूप शांत आहेत, म्हणजे अगदीच शांत झालेले आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या जावयानं बंड केलं आहे हे मंत्रिमंडळात कशी असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्याच विरोधात बबनराव लोणीकरांनी अनेक मुद्दे समोर आणलेले आहेत, मांडलेले आहेत. त्यांना पर्यायी कार्यकारिणी घोषित केलेली आहे. रावसाहेब दानवेंचं बाकीच्या विभागातल्या बाकीच्या नेत्यांशी फारसं जमत नाही आहे. ज्यांच्याशी सख्य होतं ते त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. त्याची कारणं अनंत आहेत. त्याची मीमांसा आपल्याला नंतर करता येऊ शकेल. म्हणजे जवळची माणसं लांब गेलेली आहेत, विरोधकांची संख्या वाढलेली आहे आणि तशी दानवेंची उपयोगितासुद्धा आता भाजपसाठी एकूणच कमी झालेली आहे. त्यामुळं आता दानवेंना काढून आणखी दोन कोणत्या मंत्र्यांना घेतलं जाईल याची वाट बघावी लागणार आहे. नमस्कार.